गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वणी तालुका दिंडोरी येथे मुख्य बाजारपेठेत विजय पांडुरंग रणधीर यांची जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे घराची भिंत कोसळून नुकसान झालंय। यावेळेस घरातील काही सदस्य हे बाहेर गावी गेले होते व घरात कोणी नसल्याने जीवितहानी जरी झाली नसली तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी व रणधीर परिवाराने केली आहे। 28 जून 2025 आपण पाहू शकतो दिंडोरी तालुक्यात गेल्या 2 महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आता घरांचे सुद्धा नुकसान व्हायला लागले। आपण पाहू शकतो की हे वणी बाजारपेठेतील रणधीर यांचं घर असून या ठिकाणी त्यांच्या राहत्या घराची भिंत ही खाली कोसळली आहे। परंतु ह्या सकाळचा टाईम असल्याने सर्वच जे घरातील सदस्य होते ते बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी झाली नाही आहे। आपण पाहू शकतो की परिपूर्ण कमीत कमी 15 ते 20 फूट अशी मोठी व जुनी बांधकामाची भिंत ही कोसळलेली आहे। नाव काय तुमचं? माझं नाव किरण विजय रणधीर। हां, हे माझं घर असून 2 महिन्यापासून पाऊस चालू आहे। पावसाच्या वातावरणामुळे आणि पावसामुळे आमची घराची नुकसान झाली। घरात कोण नव्हतं का? नाही, घरात कोण नव्हतं। जीवितहानी काही झाली नाही, पण नुकसान भरपूर झाले। तरी त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता रणधीर परिवार यांनी 11 वाजता केली आहे। दिंडोरी, नाशिक। एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।